हे बघा मंडळी, मी पार डोंगरावर आलोय आणि इकडचं आम्हाला काही दिसत नाही. बघा पार डोंगरावर आहे आणि आम्ही आता चाललोय पटरीमधून. Hello friends, how are you? Welcome to my YouTube channel कोकणी मॅन सुशांत. मंडळी, आम्ही चाललो आहे माथेरानला, माथेरान ट्रिपला. तर मी आणि माझी वाईफ सविता उर्फ सान्वी पण आहे. तर तिचा बर्थडे पण आहे 1 जानेवारीला. तो पण सेलिब्रेशन होणार आहे आज मध्यरात्री. सो आज खूप धमाल येणार आहे या व्हिडिओमध्ये. सो प्लीज नक्की सगळ्यांनी पहा व्हिडिओ आणि शेअर करा आणि कमेंट नक्की करा. ओके, आता आम्ही आहे आमच्या एरियामध्ये टॉम्बे साईडला. आम्ही आता ऑटो पकडून जाऊ. सो आता आम्ही ऑटो वगैरे पकडली आहे. आम्ही सोडला आहे फायनली. सो मंडळी, आता आम्ही पोचलो आहे कोरला स्टेशनला. पाहू शकता सो मंडळी, आम्ही आता पोचलो आहे नेरळ स्टेशनला. पण आमचं दुर्दैव असं आहे की ना, ही जी आहे टॉय ट्रेन ती बंद पडली आहे. काहीतरी इश्यू झाला, बिघाड झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे पर्सनल व्हेकलने. बघू काय मिळतं आहे का. ठीक आहे, चला आपण जाऊया आता. सो फ्रेंड्स, आता मी पोचलो आहे माथेरानमध्ये, म्हणजे ते दस्तुरी नाका म्हणतात, तिकडे पोचलो आहे. सोबत आहे माझी वाईफ. काहीतरी तर लावली बोल, लाऊडली बोल, जोरात बोल. हाय गाईज. आता आहे ना गडाक. आम्ही आजच घेतले नवीन गॉगल. कसे दिसतो आम्ही दोघं जण कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता तुम्हाला व्ह्यूज वगैरे सगळं दाखवतो. आम्ही मस्त हॉटेल वगैरे बुक केलं, वन डे स्टे करणार आम्ही. सो बरंच काही आहे असं. चला. सो हा पूर्ण इकडे आम्ही ह्या साईडला पोचलो आहे. सगळे पब्लिक येतात जात आहे. बघा, चला. इकडे सगळे घोडे आहेत तिथं.
म्हणजे जर कोणाला चालायला जमत नसेल तर घोडे पण अवेलेबल आहे त्याच्यासाठी असं बघा. बनवलेला डिलीट करायला लावलाच नाही का, मस्त व्ह्यूज केलेले. बघा तुम्हाला मॅगी वगैरे सगळं मिळेल. केलं बुक आम्ही. किती पैसे तुमचे? कधी दुसऱ्या दिवशी जायचे असेल तर 1 नाईट ना 1500 रुपये. त्याच्यामध्ये काय काय? फक्त रूम, टी व्ही, चांगला संडास बाथरूम सगळं आम्ही केलं बुक सगळं, खाणं बिणं इन्क्लूड. नको नको असंच देणार आहेत का गोळे? असे नाही, पैशावरती ते. मग आम्हाला बिन पैशाचे पाहिजे. बिन पैशाचे एकदम आपल्याला काहीच भेटत नाही. पाय टाकायचे मी तर प्रेफर करेल की आहे ना, मंडळी हे बघा डायरेक्टली बोलतो मी. कसं माहिती आहे का, माथेरान आहे बरोबर. आपण इथे एन्जॉय करायला येतो, थोडं जरा रिलॅक्स फील करायला येतो. तुमच्याकडे पैसे असतील तर खर्च करू शकता तुम्ही, म्हणजे लाईक घोडे वगैरेसाठी. जर पैसे नसतील एवढे, गपचूप पायी चालत जा, त्यातच भलाई आहे. आता इथे सगळं खूप कॉस्टली आहे. 1000 रुपये पर घोड्याची प्राईज आहे. आणि त्याच्यानंतर बरंच काय अजून बरंच खर्च असतो, सगळ्या गोष्टी असतात. असं बजेट वाढला पण नाही पाहिजे ना, असं आपल्या बजेटला पाहून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं. सो खूप चांगलं प्लेस आहे. 2-2.5 वर्षांनी आलो आम्ही दोघंजणं असं. पहिलं आम्ही बिफोर मॅरेज आलो होतो, आता आफ्टर मॅरेज आलो. तर आपण कोण काय बोलू शकत नाही आपल्याला असं आहे. सो पण माझं म्हणणं असं आहे की सकाळी जेवढ्या लवकर तुम्ही निघाल तेवढ्या तुमच्यासाठी चांगलं आहे असं. आणि शक्यतो पायी चालत प्रवास केला तर बरं आहे, कारण की घोडेवाले तुम्हाला खूप लुटणार असं आहे. म्हणजे जे आहे ते डायरेक्टली स्पष्ट बोलतो मी. सो हाय सान्वी, कशी आहेस? बघा चला. बघा हे अमन लॉज म्हणून स्टेशन आहे. सो आम्ही आता चाललोय चालत, कारण की कसं माहिती आहे का, आम्हाला शूट करताना हां व्यवस्थित प्रॉपर. आम्हाला खर्च नाही करायचा आहे आणि शूट पण करायचं आहे प्रॉपर. तुम्ही जेवढं चालत प्रेफर करा तेवढं पैसे पण वाचतील तुमचे आणि सफर पण होईल असं. हां बोला घ्यायचे का?
कितीला आहे बोरा? वा, रानमेवा मंडळी कितीला आहे? 30 रुपये. हे थांबा, आणि हे कितीला आहे? हे 30, ते 30 आहे. सगळ्यांची रेट 30 आहे का? अच्छा. काय म्हणून बोले थांबा जरा. काय हो, बोरं घेऊ का? हा सुट्टे पैसे एवढे बरा घ्या मग नाही, गुगल पे. इथे गुगल पे तर चालणार नाही. हो इथं रेंज नाही ना. गुगल पे नाही चालत ना. आमच्याकडे सुट्टे पैसे नाही. गुगल पे. किती पैसे? किती? 500 रुपये. 500 रुपये. सो मंडळी बघा, फुल जंगल आहे. आम्ही असं खतरनाक जंगलातून आम्ही चाललोय. खतरनाक जंगलातून चाललोय. मिस्टर. त्याच्यावरतून चालायला म्हणजे लय मोठमोठे पाऊल पडते. इकडे बघा, थांबत शूट करतो. या थांबा जरा 2 मिनिटं. मंडळी मी आता पेरू घेतलाय खायला. टेस्ट करून सांगतो कसा झालाय, कसा आहे पेरू. रानातून फिरताना रानमेवा खायची मजा वेगळी असते. तर कधी इथं माथेरानला तुम्ही आलात असं रानमेवा घ्या. कधी कसं माहिती आहे का, एक गोरगरिबांची थोडीशी मदत होईल. पैसे जेव्हा पण पैसे कमवायला आलेत बरोबर, आपण सगळेजण पैसे कमवण्यासाठी काही ना काहीतरी करत असतो. म्हणून आपण 30 रुपयाला मिळतं हे. तर तुम्ही परचेस करू शकता आणि थोडा आपल्याला जो आनंद मिळतो त्याचा लाभ घेऊ शकता. हे बघा मंडळी, आम्ही पार डोंगरावर आलोय आणि इकडचं आम्हाला काही दिसत नाही. बघा, पार डोंगरावर आहे. आम्ही आता चाललोय पटरीमधून. सो मंडळी, आता आम्ही 15-20 मिनिटात मध्ये पोचू. बघा व्ह्यूज, बघा कडचा व्ह्यूज बघा. हे बघा व्ह्यूज, हे बघा इकडे दरी आहे, खोल दरी आहे. चले जाणार ट्रेन घासली ना आपण थांबणार नाही ना. सो फ्रेंड्स, आता आम्ही पोचलो फायनली हॉटेलला. पार्क्यू हॉटेलचं नाव आहे. आता आम्ही आलो लंचला. बघू काय काय येते. मंडळी, आम्ही आता जेवायला आलो आहे. सगळं आजूबाजूचा परिसर कुठे बसला जेवायला. जेवण कसं झालं? कसं आहे? ठीकठाक आहे ना. मंडळी, आता आम्ही आलो टी ब्रेकसाठी, म्हणजे कॉफी प्यायला आलो आम्ही. चायचा
दुधाची आहे. मला मिल्क प्रोडक्ट आवडत नाही लहानपणापासूनच. सो मी माझ्यासाठी मागवली आहे ब्लॅक कॉफी आणि सविताने मागवली आहे नॉर्मल कॉफी. तुम्हाला इथला व्ह्यूज वगैरे दाखवलं सगळं बघा, पाहू शकता. इथे खूप छान प्रकारे असं व्ह्यूज आहे पाठीमागे. आपली ब्लॅक कॉफी आणि सविताची नॉर्मल कॉफी. सो मंडळी आता आला आम्ही बॅक साईडला हॉटेल्सच्या. छोटंसं गार्डन आहे, पाहूया आपण. आणि इथं छोटासा स्विमिंग पूल पण आहे, ते तुम्हाला दाखवतो सगळं. हे बघा इकडे स्विमिंग पूल आहे, खेळतात आहे मुलं. आणि इकडे छोटंसं गार्डन आहे. छोटंसं गार्डन आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर हा ॲड्रेस आहे. हळू हवा मजा येते काय? येते का मजा? आता मी करून बघू का ते धक्का मार. शूट कसा करणार तो? तू कर. काय मग मिस्टर, आली का मज्जा? येऊ का झोका द्यायला? छान झोका देईल, ट्रस्ट मी. या कम थांबा. ओ मोठा कारण ना स्टँड. थांब जरा 2 मिनिटं. 1 मिनिट. स्टॉप 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 स्टॉप. तुम्ही वरती पाय उचला नाही जमत. काय एन्जॉय करतोय मंडळी आम्ही इकडे. मस्त मजा आहे. फुल झोका. चल बस 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 बस. बोला मिस्टर. बस भरपूर मजा केली आम्ही इकडे. खूप मजा केली आम्ही. आता जाऊ थोड्या वेळाने आम्ही खाली फिरायला. त्यानंतर फायरमध्ये पण कदाचित बसू थोडा वेळ. खूप मस्त वाटतंय म्हणजे इथं. जरा कसं माहिती आहे काय, हे बघा आयुष्यभर आपण काम करत असतो. वर्षाचे 12 महिने. ओके. सो वर्षाचे 12 महिन्यामध्ये काही 10-20 दिवस तरी आपण स्वतःला देऊ शकतो, आहे की नाही? स्वतःसाठी वेळ काढायचा 10-20 दिवसाचा बस रिलॅक्स करायला स्वतःला. म्हणजे तुम्ही विकेंडला काढा किंवा असं मधी एकाच महिन्याची सुट्टी काढा किंवा 10-15 दिवसाची सुट्टी काढा आणि आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत वेळ द्या.
खूप आयुष्य खूप अनमोल असतं मंडळी. म्हणजे कसं प्रत्येकाला ते मिळतं, मग ते पूर्णपणे त्या आयुष्याचा आनंद घ्यायचा. प्रत्येकाला जे जन्माला येतं त्या मृत्यूला पण जातो. बट सो पब्लिक आता आले मार्केट प्लेसमध्ये. तुम्हाला दाखवतो छोटंसं मार्केट फिरवतो आता कसं आहे बघा. इथे स्वीट कॉर्न मिळतं तुम्हाला, दाखवतो तुम्हाला मी. 50 रुपयाला आहे का? अच्छा स्वीट कॉर्न बोलतात ना याला, पण नको सगळं. पूर्ण मार्केटमध्ये आले बघा. हॅट वगैरे सगळं मिळते इथे तुम्हाला. हे चले पार्कमध्ये जाऊया. एक पार्क आहे दाखवतो तुम्हाला मी. छोटंसं पार्क आहे इथे. गार्डन आहे. अरे हा पॉइंटच आहे. आपण हा पॉइंट आहे माहिती आहे ना. हा आहे माधवची पॉइंट. इथे बंदूक पण बंदूकचा गेम. कितीला आहे? 50 रुपये. 50 रुपयाला. हे जर आम्ही व्यवस्थित फोडलं तर 6 मध्ये 6 फोडले 200 रुपये कॅश भेटतो. 5 फोडले 4 3 फोडले 50 रुपयामध्ये एक वेळा चान्स मिळतो का? 50 रुपयामध्ये 50 रुपयात 6 चान्स. 6 चान्स. मला कॅश आहे. तो आता बलून शूटिंग गेम खेळणार आम्ही. पण तुम्ही हे खेळू शकता. मिक्सअप करून खेळू शकता. एक मिनिट. ते बंदुकाचा आवाज नाही फुटला. तो निशाण लावायचं तुम्हाला. बघा इकडे तर बघा. इकडे बघा असं पकडून घ्यायचं. हात पुढे हात पुढे. हा खाली घ्या. झालं संपलं. मी 2 चान्स तर असं वाया घालवले. आता 1 चान्स वाया घालवला. आता मी एक्स्ट्रा दिला 1 चान्स. 3 चान्स द्यायचे. कुठला एक? चला या कसं सो फ्रेंड्स आपण तर जिंकलो तर नाही. फक्त 6 पैकी 3 बॉलून्स आपण फोडले. त्याच्या बदले आपल्याला हे भेटले. जाऊन दे काहीतरी मिळाले. ह्याच्यामध्ये खूप आनंद आहे. ओके भले 200 रुपये नाही मिळाले हरकत नाही, पण 50 रुपयामध्ये एक आनंद जो मिळतो छोटासा तो मिळाला. एवढंच पाहिजे बस.
साईडून पण हे बघा एक लागतं बरं का लोक हे बघा आम्ही आलो कुठे बड़े बड़े पहाड़ों पे